आपण एखादी इच्छा मनात धरावी आणि ती लगेच पूर्ण होईल. असं जर झालं तर आयुष्य किती चांगलं होईल बरं. तर रामराम मंडळी, स्वागत करतो तुमचं आजच्या नव्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी गाडीवर थंड वारा, थंडीची खूप जास्त मजा येत आहे. आणि एवढ्या थंडीत सुद्धा आपल्या हिंगोलीचं राजकारण आज खूपच जास्त तापलेलं होतं. कारण आज होती नगर पंचायतची निवडणूक. जिकडे तिकडे कार्यकर्त्यांची लगबग आणि पोलीस साहेबांचा बंदोबस्त. जिकडे तिकडे आज रस्त्याने एकदम गरम वातावरण होतं. पण या राजकारणाच्या गोंधळापेक्षा आपल्यासाठी मोठं आहे स्वामीचं नामस्मरण आणि पारायण. कारण आज आपल्या गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस आणि आज आपल्याला वाचन करायचे आहेत 35 ते 38 अध्याय. जेव्हा जीवनात चारही बाजूने संकट येतं आणि कोणताच मार्ग दिसत नाही, तेव्हा फक्त एकच दार उरतं, श्री स्वामींचं. हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या पण सुटतील गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी म्हणतात, अहंकार असेल तर कृपा जवळ येत नाही आणि नम्रता असेल तर कृपा आपोआप मिळते. आणि हा अध्याय आपल्याला आठवण करून देतो, देव शांत असतो पण मुका नसतो. उत्तर कदाचित लवकर मिळत नाही, पण श्रद्धा ठेवली तर योग्य वेळ आल्यावर चमत्कार नक्कीच घडतोच. इच्छा सतत देवाच्या चरणी दिली पाहिजे. जे मनाने खरे असते ते स्वामी काहीही करून पूर्ण करतात. फक्त श्रद्धा डगमगू देऊ नका. जय जय श्री स्वामी समर्थ. गुरुला भला चराचरा